समविचारी पक्षांना विचारात घेऊ. आले तर ठीक, नाहीतर स्वबळावर लढू. नाशिक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाची जिल्हा व शहर कार्यकारिणीची आढावा बैठक जिल्हा प्रभारी आमदार रोहितदादा पवार, जिल्हा निरीक्षक सुनीलजी भुसारा यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई-आग्रा हायवेवरील हॉटेल सूर्या येथे संपन्न झाली. अत्यंत संघर्षाच्या काळात आपण सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते आदरणीय पवार साहेबांसोबत आहात याचा आनंद होत असल्याचं मत आदरणीय रोहितदादा पवार यांनी व्यक्त केलं. येणाऱ्या काळात पक्ष संघटनेत होणाऱ्या बदलांबाबत कल्पना या आढावा बैठकीत देण्यात आली. आगामी होणाऱ्या महानगरपालिका, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकींना गांभीर्याने घेण्याचा सल्ला रोहितदादा पवार यांनी दिला. सर्व युवक पदाधिकारी व कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन नवीन बांधणी केली जाईल, याबाबत आश्वासन देण्यात आले. येत्या 10 जून रोजी जिल्ह्याची नवीन कार्यकारिणी जाहीर केल्या जाईल अशी माहिती देण्यात आली. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत समविचारी पक्षांची चर्चा करा व जर ते तयार असतील तर एकत्र निवडणुका लढवा आणि त्यांनी जर सहमती दर्शवली नाही तर स्वबळावर निवडणूक लढण्याची तयारी करा अशी सूचना आदरणीय रोहितदादा पवार यांनी दिली. पक्षवाढीसाठी, पक्ष बांधणीसाठी सर्वांनी प्रयत्न करावे अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली. या बैठकीसाठी दिंडोरी लोकसभेचे खासदार भास्करराव भगरे सर, प्रदेश प्रवक्ते विलासजी लवांडे, ग्रामीण जिल्हाध्यक्ष दत्तात्रय पाटील, शहर जिल्हाध्यक्ष गजानन नाना शेलार, प्रदेश उपाध्यक्ष गोकुळ नाना पिंगळे, माजी आमदार नितीन नाना भोसले, सुरेश दलोड, BY पगारे, माजी आमदार दीपिकाताई चव्हाण, महिला अध्यक्ष संगीताताई पाटील, महिला शहराध्यक्ष अनिताताई दामले, युवक जिल्हाध्यक्ष श्याम हिरे, युवक शहराध्यक्ष नितीन बाळानिगड, सरचिटणीस मुन्नाभाई अन्सारी, युवा नेते उदयजी सांगळे, भगीरथ शिंदे सर, माजी आमदार संजय चव्हाण, शाहू शिंदे, डॉक्टर प्रदीप गायकवाड, अशोक पाळदे, अशोक पाटील मोगल, प्रवीण नागरे, दिनेश धात्रक, बबलू पगार, सचिन आहेर, संजय गालफाडे, इरफान मास्टर, रफिक सय्यद, तौसिफ मणियार, रावसाहेब कोशिरे, वसंत ठाकरे, उमेश खताळे, काशीनाथ कोरडे, भूषण शिंदे, आकाश पारख, सचिन उशीर, समाधान कोठुडे व शहर जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. शहरी भागातले जे मुद्दे आहेत, आता पाऊस मोठ्या प्रमाणात होणार आहे. पाऊस जर आला तर तुम्हाला माहिती आहे शहरातल्या काय अडचणी असतात, गटात कुंडला असेल, अजून बरंच काय असेल, आरोग्याचे विषय वाढत जातात. त्यामुळे ह्या सगळ्याकडे आपण संघटना म्हणून लक्ष देण्याची जरूरत आहे. त्याच्याचबरोबर इथं पवित्र कुंभमेळा या आपल्या पवित्र भूमीमध्ये तिथं होणार आहे. त्यामुळे तिथं येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचं स्वागत करण्याची सुद्धा जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. अख्खा देश त्या ठिकाणी येणार आहे आणि आपण सर्वजण म्हणजे तुम्ही या जिल्ह्याचे नागरिक म्हणून तुम्ही सर्वजण इथे होस्ट आहात. म्हणजे आपल्या भागामध्ये जर अख्ख्या देशातले लोक येत असतील तर त्या ठिकाणी तिथं आपण त्यांची काळजी घेण्याची जबाबदारी सुद्धा आहे. पण त्याच्यामध्ये रोहितदादा पवार म्हणून घाईघाईनं काल माझ्या मते कोण आला, सुनीलजी भुसारा, आपल्या सर्वांचे लाडके नेते, नागरिकांचा मतदारांचा असल्यामुळे नाशिक जिल्ह्यामध्ये निश्चितपणे चांगलं भवितव्य या पक्षाला आहे आणि त्या दृष्टिकोनातून वेळोवेळी भेटी. स्टार न्यूज साठी मोहसिन पठाण, नाशिक.